ये आज आहे की नाही फिट आपला आकडा आज लेका हुकतच नाही वरली लावणं सोडून नाही हुकला कधी तर एकदम फिट आहे हात मला तर वाटतं आज लंगडा मारते लंगडा 4 आणि 6 10 मेंढीकोट पंजा मारला आणि 7 4 गेले 2 चालतं का भाऊ कामाले नाही भाऊ जमतच नाही ना भरपूरच कामं घेऊन ठेवलेत आम्ही आजच्या दिवस तर चालला ना आबाडी येऊन राहिलं लोक काय म्हणतील आम्हाला काय सायाचा दिवसच बुहारा खराब गेला बोलणं काय ना पडतीत ना दुसऱ्याचे मग एक माणूस नाही भेटून आला साहेब आज कामाले आणि त्यात हा बुहारा पाणी अरे थांब ना बापा 2 दिवस थांब ना घेऊ दे ना वाही काढू हा हे 2 रिकामतोड दिसतात साहेब यायला पाहू म्हणून येतील तर येतील 50-50 शिल्लक दिवसायचे रे अरे चालता का गड्या वाईवर आम्ही काय रिकामी दिसून राहिलो तुम्हाला जमत नाही दुसरे बघा दुसरे बघा भलतेच टाईट दिसतात सायाचे अरे चला ना 2 दिवसाचं काम आहे मावाला हो का गेला आम्ही पाटलाचा मारा ना पाटलाला 1 दिवस गोळी बरं रोजदारी किती देसान 200 देतो बा आहे काय 200 कोण्या जमान्यात आणून राहिले शेंबडे पोरं 300-300 रुपये कमवतात हा जमणार नाही 200त हो 300 देसाल तर पाहू भलतेच टाईट आहेत बुहारे आणि ते ॲडव्हान्स भेटलं तर जमते बा आपलं ॲडव्हान्स देसान का ॲडव्हान्स अरे ॲडव्हान्स खायला पाहिजे तुम्हाला शेतातच पैसे देतो ना आपलं काम लय कडक आहे जमतच नाही मग तर अजिबात नाही जमत नाही सांग रे भाऊ जमत हे नाही बघा ॲडव्हान्स दिला तर पाहू नाही तर तुम्ही दुसरं कोणी पाहून घ्या देता का मग 100 देतो बरं द्या द्या द्या, 100 द्या दाखवा माझं माझ मित्र आहे तो देतो बे मी तुले बरं तुम्ही निघा समोर आम्ही आलोच लवकर या बरं हा भाकर बांधली की तुमच्या मागे वाट पाहिजे मी तुमची शेतातच चाललो मी आता आलोच आम्ही तुम्ही वा पुढे बरं ठीक आहे या लवकर पण हा, हा. टाका बाबा. नाही नाही वाई वाटपा आलोच जमलं काय चल रे गाड्या हळूहळू चल रे गाड्या हळूहळू बसल आपल्याला फटका फटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका आता मिळाला खेळाया मोका एका कट आलाय छक्का आता विचार करूया पक्का नौका कट झालाय चौका चल दोघे बी फिरून येऊ चल दोघे बी फिरून येऊ मारून फेर फटका फटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका माझी लागली एकच गोट मी होणार मोठा शेठ मी घालून या सुट बूट मी बोलणार नाही हो खोट झालो या मोठ
दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका गेला माझा हा सारा पैसा बोले मला ही माझी हौसा बोले मला ही माझी हौसा बोले मला ही माझी हौसा जीव झाला या येडा पिसा नाही वरली मटक्यावर भरोसा नाही वरली मटक्यावर भरोसा नाही वरली मटक्यावर भरोसा आजपासून सोडून दिला आजपासून सोडून दिला नाद हा लटका लटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका चल रे गाड्या हळू हळू चल रे गाड्या हळू हळू बसल आपल्याला फटका फटका खेळ खेळू दोघे मिळून वरली मटका 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 बराच वेळ झाला सायाचा अजून आले नाही आहे चाट मारता तर का काढलो वा रे वा ओ वाया आहे वाटतं आज हो ना बा 2 दिवस झाले खुल्लं हा म्हटलं जाऊ आहे कामाला सांगितलं की नाही कोणी हो ना सगळं गाव धुंडलं हा. तेव्हा कुठे ते गजा निजा भेटले मला 2 जण हो त्या गजन विजयाच्या नादी कशाला लागले अरे ती 1 नंबरचे आकडेखोर आहे हा मग काय पैसे गिसे दिले काय हो ना बा 100 रुपये दिले द्यायला आणूस मग काय भेटत नाही ते आता पक्की चाट मारली हा हो मी बी याला खराब माणूस आहे हम्म. त्याला चांगला जिंगा दाखवतो सरपंचाला जाऊन सांगतो आता अहो सांगा पण सरपंच काय करणार आहे त्याले समद गाव कावलंय आणि ते सरपंचच काय करणार आहे नाही तरी बी सांगतोच एकदा द्यायला जाऊन आपले बी पैसे घेतले आपल्याला बी मारते काय चाट नाही मी काय बरं आहे गावाकडे सगळं सगळे ठीक आहे सर्व सुविधा आहे पाऊस वगैरे सब आनंदी आनंद हा मुलं वगैरे मजेत ठीक आहे सर काय आनंदीच पाहिजे सर आनंद आहे सर हा हा सर्व सुविधा चालू आहे काय टेन्शन नाही. बरं 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 काही टेन्शन अरे हा इकडे आला काहीतरी झांगडुच्चा झाला वाटतं आता राम राम सरपंच राम राम तुळशीराम राम राम काय बरं आहे कसं काय येणं केलं अहो काय तर खाक बरं आहे त्या गजानं निजानं मला चांगला चुना लावला कामावर येतो म्हणलं विश्वासानं त्याला मी 100 रुपये दिले बा सायाच्या कामावरच मी आले काय करता अरे सगळ्या गावात तुला ते दोघंच दिसले का ते 1 नंबरचे आकडे बहादर आणि सगळ्या गावाला माहिती आहे आणि तू त्याच्या नादी लागलास आकडे बहादर हे मला चांगलं माहीत होतं पण इतके नालायक असतील हे माहीत नव्हतं हो त्याला सायाच्याला चांगला हिंगाच दाखवतो आज. नको नको तू आपल्या घरी जा काय करायचं ते मी बघतो त्यांना ठीक आहे सरपंच साहेब तुम्ही म्हणता म्हणून थांबतो बा नाही तर सायाच्याला संध्याकाळी चांगला हिंगाच दाखवला असता बरं येतो मी. जा आता याला चांगलंच गोंधळ वाटते काहीतरी गडबड आहे पण या दोघांनी गावात वरली सुरू केली हे चांगलं नाही तरुण मुलं वेगळं चालली हे ठीक नाही यांचं बघावंच लागेल काय घड्या फिट होतं ते एकदम फिट होतं हो ना पण थोडशात ना उकलाकडे आपलं हां तो बरोबर खेळला आपलं थोडं गलत झालं बघ नाही ना मी ना फिट काढलं तर
दर्शकनं हुकलं ते आता, पण रातचं फिट आहे बरं आपलं. हो का? एक नंबर फिट आहे. असा आकडा काढला हुकतच नाही हा हात. अरे पण लेका आपल्याकडे पैसे कुठे आता रातचं लावायला? हाव ना गड्या, पैसे नाही. काहीतरी आयडिया काढावं लागेल गाड्या डोक्यातून आपल्या. सुपीक डोक्यातून काहीतरी आयडिया काढावं लागते. काढ काढ. हे पाय, माघारात जेवारी आहे. एक तर काय एक पोतले का? अबे आज तो बुड मारल ना. हे बुडेला काय समजते बे. एक पोत इक नाही आपल्याले, एक पोत इकू. रातचीच गोष्ट. रात्री लागलं रे की सकाळी पोत तसं काय रे बुड्याला समजते. बुड मारल बाय पाय ब्या तू बघ, नाही तर मले काय सांगू नको नंतर. मला घाबरतं गाड्या तू. ते पोत कमी झालेलं दिसणार नाही का? हे आपण त्यात कुटार भरून कुटाराचं पोतं भरून ठेवायचं. कोणाला लक्ष जाते. रातचीच तर गोष्ट आहे. हा रातची लागली की डबल टाकून देऊ आपण. मग आहे का नाही? चालतंय मग. चाल मग. चल मग. पण ते पोत तुला उचलावं लागेल बरं. आहे काय एकट्यानं उचललं जाते काय ते? हात लावून द्यावं लागेल तुले. बरं लावतो मी लावतो. चल मग. आणि तो बुड्यानं काय म्हटलं ना, तू पाय बरं. ते पाहतो मी. नाही तर मायावर आणतो तू. सगळं जाते ना मायावर घेऊन येतो. चल चल चल. काय अफत घेऊन आले रे बाबा. हात लाव. काय बे याच्यात? ज्वारी ज्वारी ज्वारी. पाहून घ्या ना, पाहून घ्या. एक नंबर माल आहे. कायचा एक नंबर माल आहे मात्र सगळं. माझ्या घाचा नवी ज्वारी शेट. हे काय मस्त आहे. अरे हो पण याच्यात पीठ किती झालंय, किडे किटकुल झालेत. हो चक्की घरासमोर आहे. पीठ उडते म्हणून ते झालं पीठ त्याच्यामध्ये. असं का? पीठ नाही होईल, चांगली ज्वारी येते. बर बर. किती देऊ? द्या 1200. 1200 काय बिन सांगू राहिले काय? 500 रुपये देतो. काही नाही राजू. ज्वारी आहे ते नवी आहे ना. अरे किडे किटकुल किती झाले? नाही पण लय कमी होते ते 500. मग किती देऊ? द्या ना 1000 द्या. जा घेऊन जा तुम्ही. नाही हो असं काय करता, एवढं दूरून आणली ना. बरोबर भाव लावा. एकच सांगू का? 800 रुपये देतो, नाही तर घेऊन जाय तू. जमते आपलं. वर गेलो कोणी पाहिजे. हा द्या 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 लवकर द्या. थांब रे घेतो ना. पैशाचं काम माहिती कधी काही निरा येतो मग. फक्त मी काय म्हणतो, मग बुड्या गिड्याचं बोलायचं नाही. हा पहिले सांगतो. असं का? हा च्या मायला हा गण्या आणि विजया सावकाराजवळ काय करतात? त्यांचे आई वडील तिकडे शेतात राबराब राबतात आणि हे काय नाटकं करतात. घरातलं धान्य सुद्धा चोरून आणले वाटतं त्यांनी विकायला. हा एवढ दिली म्हणून. बर बर जा. आणि माया नाव तर कसं सांगायचं नाही, त्याचं सांगितलं तर चालतं. हा जा जा तुम्ही. या वरलीचा बंदोबस्त करावाच लागेल आणि त्याच्या आईवडिलांना पण सांगावंच लागेल. रामराव हो काका. राम राम राम. बोल. चालू आहे का आज? हो चालू आहे चालू आहे. काल कोण बंद ठेवलं तर? अरे काल बंद झालं. आता विषय असा होता की काल साहेबांनी सांगत होतं तुम्ही आजच्या दिवस पण ठेवा, म्हणून पण ठेवला होता. बरं आमचा आकडा हुकला ना कालचा. फिट होता आमचं. तुमचं असं फिट पण काय मला वरून सांगितल्यावर काय करता बा, बंद करावं लागलं. बरं घ्या बरं आपलं कल्याणले घ्या. कल्याणले काय घ्यायचं घ्या. झिरोनं लंगडा करा. झिरोनं लंगडा. हां आणि 7 मेंढी करा. 7 मेंढी. हां आणि पत्त घ्या 280. 280. 124. 124. हां 124. हां बस. हे करा 100 रुपयानं करा. 100. हां
किती झाले हो काका? 400 रुपये झाले. 400 झाले काय? हो. बरं, 200 संध्याकाळी दिले चालते काय? अरे नाही ना राजा, नेमकंच तर बसलो मी आता. आणि तुम्ही पहिले असं म्हणायला जमते का? भाऊनी झाली बरं, मी कधी नाही कधी ठेवत नाही का मी. नाही, घेतात असं काही मी. थोडं आहे वा. नाही घेतला. पण आज कसं आहे, नेमकाच बसलो नाही, पैसे माझ्याजवळ बी नाही. माझ्याजवळ असते तर मग मी लावून दिलाय. नाही पाटलानं मजूर दिली नाही, हां हां. त्यांनी दिली की ते म्हटलं अन्न नाही संध्याकाळी. नाही, आजच्या जाऊ दे ना गजा, बुडा काय ऐकणार नाही. जाऊ दे, आपले घ्या. दिवसात सांगा. आपलं घ्या. 100 घ्या, 100 100 घ्या त्याचा फक्त. हा 100. 100च का? हा 25 400 झाले बे. 100ला राहा ना तुम्ही, संध्याकाळी देतो ना. अरे 100 राहायला काय नाही झालं. असं कर, मी 50 रुपये राहतो, 50 राहतो, बरं. तो 150चा लावतो. बरं लावा. 150 राहिले. सांग. तिरी पंजा अठ्ठा. ही तू चिठ्ठी ठेव. हां. किती? तिरी पंजा अठ्ठा. 58. पत्ते घ्या. पत्ते सांग. 1 2 3 1 2 3 4 5 6. 4 5 6. 25 नका आधी. 25. कल्याणला केलं ना. हो. हां ओपनला करा बरं. हां. ओपन कितीचा? ओपन कितीचा करायचा? ओपन 25 न करा आणि ते. हो, हो. 25 न करा ना. आणि ती 25 न. 150 झाले ते. 150 झाले. 50 राहते ना. हा 50 आठवणीने संध्याकाळी द्यायचे. हा, हे बाकीचे वापस घ्या तुमची. ही चिठ्ठी ठेवજો. आणि ती चिठ्ठी जपून ठेवायची. हा हो. येऊ मग. नाही तर मग तुम्ही घेऊन आले की पुन्हा डोक्याला ताण द्यासन बरं. नाही नाही, नाही नाही. नाही तू घ्या घ्या. चला मग येतो आम्ही. हा, या. तुमचं काय सांगा हो. मग 15 15. हां 16 16. 21 किती? 21. हां कितीचं आहे? 10 आलं साहेब. 10चा आहे का? हो, 10 10. तरी 25 तर कसे रे. हां हां बरोबर. चाललं सांग हां बरं. अवा यार ते लवकर आवर, पाहुणे येत असते तुला पाहायला. का गाई, तुला किती वेळ सांगायचं मला लग्न नाही करायचं म्हणून? अगं लग्न वयातच झालेलं बरं असतंय, कळलं का? आईला कसं सांगू माझं प्रेम आहे म्हणून त्याच्यावर? काय बोलते मनाशी? आवर पटपट, पाहुणे येत असतील. अरे आवरलं का तुमचं? याचं आवरलं नाही अजून. अरे पाहुणे यायचा वेळ झालाय. तुमची बायाची भल्ली घनघन. बाबा मला लग्न नाही करायचं. का बरं? माझं प्रेम आहे एका मुलावर. आता माय काय का लागले मी हे? तुझा जीबील काय हाडगीळ आहे? आरतीचे बाबा हे काय ऐकते? आजकालच्या मुलाला मायबापाचा धाकच राहिला नाही. काय प्रेम? कोण आहे तो? गणू, शामरा काकाचा मुलगा. अरे ते आकडे बहादर, हे साऱ्या जमान्याचा लोफर आहे तो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, हा, तू तशी राहिली तरी चालन, पण मी तुझं लगीन त्याच्यासोबत नाही होऊन देणार. बाबा ते मला काहीच माहित नाही. पाहुणे येणार आहेत, हिला तयार कर. बाबा ऐका ना. नाही होऊन देणार. बाबा बाबा अरे शेतात जायचं होतं. काय होता बाबा? काय चाललं तुमचं? हे हिशोब चालू आहे आमचा. हिशोब चालला का? हा हिशोब. असं का? अरे पण काही भेटलं का नाही त्याच्यात? मग अहो भेटतं ना. हा लय भेटतं. 10 रुपयाला 100. असं हा मग रोजचे 2000 रुपये सुटतात आपल्याला. चांगलं आहे मग. हा मग काय ते? बरं बरं मस्त आहे आपलं मस्त. हा बरं मी येतो ते काम करून मग शेतातलं. हो हो या नाही. हो या. करा. गेलं म्हातार गेलं. म्हाताराला काल सांगत बसला बे. अरे म्हातार खुश झालं की मग वर गेला काय? हा काय हे पाय काल दी आपल्याला 2000 रुपये लॉस आला काय? लॉस तर आपल्याला रोजच होते ना. हो ना. कधी आले आपल्याला पैसे? रातचं काढतो मी फिट. आपण 1000 लावतो आणि 2000 जातात आपले. रातचं फिटच आहे आपलं, हुकतच नाही आता रातचं काय. एक नंबर फिट आहे रातचा. बरोबर. तू गेसिंग काढ. गेसिंग काढतो ना. हे पाय ना हात. मला तर असं वाटतं हेच येते का काय माहित.
हे 1 वर्षात 1 वर्षात आहे ना. हा अवघड आहे. फिट आहे गड्या. मला स्वप्न बी पडलं होतं. असं काय? हा आपण ते टाकू. हा माझी स्वप्नात आलं गड्या. गजा एकदा का आपल्याकडे पैसा आला ना मग गावात आपला हात कोण नाही धरत. आपण मस्त गाडीतून उतरायचं, लय भारी राहील बघ. हो ना गड्या, आजची जोड फिट आहे आपल्याजवळ. हा आजची जोड येऊ दे, पैसा आहे आपल्याजवळ. अहो पैसे नाही गळ्याला आहे ते आहे काय? नाही ना, माझ्याजवळ बी नाही ना पैसे. 50 पायनं फिट आहे आजची जोड. काहीच नाही ना. असा हात काढायला सांगू नको. पैसा आला की पाय आपण नवीन बिझनेस स्टार्ट करू. गजा तो काय खरं नाही बेटा, ती बाय तुझी लवर येऊ राहील. हा गणा गणा, मला तुझ्याशी बोलायचंय रे. तो काय बैरा आहे का? बोल ना. ऐ तू काय करू राहिला रे त्या संतर सोल्या? निघेत ना आमच्या दोघांमध्ये काय बोलू राहिला? बघ बघ, आरती मा अपमान करू लागली आणि तू ऐकू राहिला का? बे तुला मानत कधी दिलता बे? निघ पय. असं पाय तू एका पोरीसाठी मित्राला सोडून राहिला. निघ ना आता. आज चाललो जाय ना. पण तो ज्या दिवशी काम पडल ना मग त्या दिवशी सांगेल तुला. निघ ना. चाललो. बरं गेला तू बस. काय म्हणते? मला पाहायला पाहुणे येणार आहे. तू लग्न करतो का ते सांग पहिलं मला. हो लग्न तर करणारच आहे, थोडं थांबणं. तुला गावातील लोक सगळे आकडे बादर म्हणते आणि मला ते नाही आवडते. काम सोडून देतो आता. काम तर सोडायचंच आहे मला, पण आज फिट गेम आहे. आजचा गेम येऊ दे, मग लग्नच करतो तू याची. गाना तू कौरक करणार आहे, सोडून दे ना ते. हो सोडायचंच आहे, पण आज आहे की नाही फिट गेम आहे. तू 100 रुपये देत आहे मला. आजचा आकडा येऊ दे, आपण लग्नच करू धमधमा. रोजचे 100 रुपये म्हणून ना वाट लावली सारी. नाही आजच्या दिवस देतो, दे आजच्या दिवस. ये गे पाय. आता आपलं लग्न कसं होते? आजची जोडी येऊ दे, लग्नच करू आपण धडाक्यात. किती दिवस चालणार आहे? आजचा आकडा येऊन दे, आजचा आकडा येऊन दे. तुझी शपथ घेऊन सांगतो, आजचा आकडा येऊ दे, उद्यापासून सोडून देतो. येते मी. हो ये लगड्या 100ची जमली, पण आता ह्या इजाचा राग काढा लागेल. जोड आली की त्याचाही राग निघते. चालेल भाऊ. अरे शामराव काय करे भाऊ घरी? कोण आहे? आलो आलो. अरे सरपंच तुम्ही? बसा बसा. आज कसं काय बुवा गरीबाचं घर दिसलं तुम्हाला? हे बघ असं आहे मग तुझं. अरे गरीब कसलं काय, शेताकडे निघालो होतो, म्हटलं जाऊ तुला भेटून. बरं झालं आले. बरं चहा घेऊ आपण. नको चहा नको बाबा, डायबिटीज आहे मला. बरं कसं सुरू आहे, मुलं कशी आहेत? हो एकदम चांगलं चाललंय संसार. पोरग हुशार निघलं बुवा. वडिलीचे आकडे काढतात, मुली चांगला कामधंदा करतात, याला काय सांगावं. काय करतात मुलं? हो बिझनेस करतोय, बिझनेस. हा मोठा बिझनेस आहे त्याचा. हा दररोज इतका हिशोब करत राहतो, डायऱ्या भरल्याचा हिशोबानं. अरे सगळा वडिलीचे आकडे भरतोय तो, याला काय माहिती. बरं बरं आहे ना? हो बरं, माझ्याकडे गावाकडून काही मजूर आले शेतावर. बरोबर. त्यांना ज्वारी पाहिजे आणि माझी ज्वारी आहे पेवात. हा म्हटलं तुझ्याकडनं घेऊन जाऊ आणि माझी काढली की तुला देऊन टाकू. असं असं. अहो तुम्हाला कोण नाही म्हटलं पाटील, घेऊन जा ना, जितकी लागली तितकी घेऊन जा. मग अन्न दाखव जरा, थोडी दाखव बघू सॅम्पल. बरं बरं आत्ता आणतो. हे बघा. थोडं बघू दे, सोड. अहो आत्ताच आणली नवीन, शेतातून आणली, घरात ठेवली. हे पा. अरे कुठार? काय झालंय? ज्वारी होती याच्यात. कुठार? अरे रडू नकोस,
ते तुझ्या मुलानं विकली. तो वरलीचे आकडे छेडतो, वरलीचे आकडे. अहो माया पोरगा असं नाही बाबा. अरे सर्वांनाच आपले मुलं चांगले वाटतात, परंतु तसं नाही. आपण शेतकरी राबतो दिवसभर शेतात, मुलांकडे लक्ष द्यायला आहे का वेळ आपल्याला? पण या वयात त्यांच्याकडे लक्ष जर दिलं नाही तर ते वाईट लाईनने जातात, बिघडतात. अरे शामराव, मास्तर शाळेत किती शिकवणार आहे? आपली काही जबाबदारी आहे का नाही? नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हो आता संध्याकाळी घरी येऊ द्या, त्याला दाखवतोच त्याला जरा. नको रडू, शांत हो, शांत हो. अरे गण्या आलास? गण्या काय केलंस तू? हे बाबा हे काय आहे? काय आहे? हा आराम कर ना. अरे आपल्या 7 पिढ्यात कधी कोणी आकडे लावले? तू आकडे लावले? तू निघून जा माझ्या घरातून. नाही पाहिजे मला. मी पाहिल काय तू बाहेर काय करायचं ते कर. अरे शामराव नको. अरे शांत हो. मुलं बरोबरीचे झाले की त्यांना शांततेने सांगायचं असतं, असं नसतंय. बाबा खरंच माझं चुकलंय. मी ह्या वरलीच्या नादाला लागलो आणि सगळं घरातलं होतं नव्हतं ते विकलं. अहो हेच नाही तर माझ्या जीवाभावाचा मित्र त्याला मी मारलं. जिचं माझ्यावर प्रेम आहे ती मला सोडून गेली. ह्या वरलीनं माझं वाटोळं केलंय. माझंच नाही, माझ्यासारख्या कितीतरी तरुणांचं वाटोळं करते ही वरली. नाही आजपासून वरली खेळणं बंद बाबा. पण मला माफ करा बाबा. ह्या वेळेस तुमचे गेलेले समधे पैसे मी शेतात काम करून रात्रंदिवस कमवून देईल बाबा. पण मला माफ करा बाबा. मी खरंच चुकलो आता. असू दे शामराव, असू दे. अरे राईचा पर्वत करू नको. मुलं चुकत असतात. माफ कर त्याला, माफ कर. अरे गजा, अरे काय मित्रा, अरे तुला काय माहितीये काय झालं? अरे 1 नाही 2 नाही, डायरेक्ट 1 करोड रुपयाची लॉटरी लागली आपल्याला. 1 करोडपती झालो आपण, करोडपती. 1 करोड रुपयाची लॉटरी लागली आपल्याला. बघ घे. आबा बघा. सरपंच साहेब मला नको हे पैसे आता. हो या लॉटरीच्या पैशाने माणूस श्रीमंत नाही होऊ शकत. मला कळलंय खरी कमाई ही घामाच्या आणि कष्टाच्या पैशात आहे, लॉटरीच्या पैशामध्ये नाही. लॉटरीच्या पैशाने माणूस श्रीमंत नाही होऊ शकत. साहेब तुम्हाला एक विनंती आहे, हे पैसे आपल्या गावाच्या विकासासाठी वापरा. शाबास मुला, शाबास. त्याला म्हणतात मुलगा. बघ शामराव, अरे चुकलेलं वास्तू परत आलंय. तुला माफ केलं पाहिजे. हेच बरोबर आहे. आणि मित्रांनो, अहो वरली पत्ता जुगार हे आपल्यासारख्या तरुणांचं काम नाही आहे. आपल्या तरुणांनी कष्टाने घाम गाळून शेतात काम करायला हवं. अरे शेतकरी म्हणण्याची लाज नको, अभिमान बाळगायला हवा आपण. आणि आजपासून वरली आणि पत्ता हा बंद असायला हवा. बंद बिलकुल. आपल्या गावात वरल्यांनी मटका अजिबात चालणार नाही. हे सर्वांनी आपण शपथ घेऊ. बिलकुल.